उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्वर्गीय दिवंगत आरो पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येते। मात्र उद्धव ठाकरे हे सभेच्या स्वार्थासाठी येत असून त्यांना आता पाटील यांची आठवण झाली असल्याचा टोला आमदार किशोर पाटील यांनी लगावला। त्यामुळे उद्या या पुतळ्याचं आपण पुन्हा अनावरण करणार असल्याचं शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी सांगितलं। एकदा फक्त खुर्च्या मोजून या। जर 25,000च्या वरती 25,001 जरी खुर्ची असेल ना तर तुम्ही सांगाल तेवढ्याची पैज मारेल। हे फक्त जरी समजा त्यांना वाटत असेल ना 1 लाख येईल तर त्यांचेच वक्तव्य आहेत की छत्रपती संभाजीनगरवरून लोक येणार आहेत, बुलढाण्यावरून लोक येणार आहेत, नाशिकवरून लोक येणार आहेत। का बरं पाचोऱ्यात 3.5 लाख लोकांचा मतदारसंघ आहे, इथे तुमची किंमत नाही का? बुलढाण्याहून, नाशिकहून, मराठवाड्याहून इकडून तिकडून तुम्ही लोक आणण्याची भाषा करताय। इथला शिवसैनिक तुम्हाला तिथे दिसणार नाही। संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंवर टीका केली होती। या टीकेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथल्या संभाजीनगर परिसरात राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न मनसैनिकांनी केला। यावेळी पोलिसांनी राऊतांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या मनसैनिकांना ताब्यात घेतलं। आंदोलनाच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आमच्या पोलीस बांधवांनी अंमलदारांनी त्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचं 37(1) म्हणजे जमावबंदीचे आदेश लागू आहेत आणि त्या आंदोलनाच्या तयारीत असलेल्या त्या कार्यकर्त्यांना मी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला। गुलाबराव पाटलांनी सभा उधळून लावायचा इशारा दिला होता आणि त्या इशाऱ्यावरनं आदित्य ठाकरेंनी निशाणा साधलाय। गुंड प्रवृत्तीच्या प्रवृत्तीवाल्यांना लोक घरी बसवतील असं आदित्य ठाकरे म्हणाले। तर हे सरकार घटनाबाह्य आहे असं म्हणत त्यांनी सरकार कोसळणार असल्याचा पुनरुच्चार केला। तर भाजप घोटाळेबाजांना पाठिबळ देत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। यानंतर थेट जाऊया जळगावमध्ये उद्धव ठाकरे बोलतात। उतरल्यानंतर कुलभूषणजी सांगितलं साहेब लोक जमलेली आहेत पण तुम्ही फक्त येणार, नमस्कार करणार, छत्रपती शिवरायाला वंदन करणार आणि पुढे निघणार। तर तुम्ही सगळेजण थांबून राहिलात त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण एक गोष्ट नक्की, आता कुलभूषण पुतळा कधी पूर्ण होणार? 3 महिन्यात। पण त्यावेळेला व्यवस्थित दिवस वार वेळ संध्याकाळची ठरवून त्याचं अनावरण करायचं आणि अनावरणाला बोलवणार। तर अनावरण करायला मी येणार म्हणजे येणार, हा माझा शब्द आहे। उद्धव ठाकरे जळगावमध्ये पोहोचलेले आहेत। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये आज त्यांची सभा पार पडते आणि तत्पूर्वी एका ठिकाणी काही जमलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी व्यासपीठावरनं संवाद साधलेला आहे। यावेळी त्यांच्याबरोबर साहेबांना भेट देते शिवसेनेचे नेते अंबादास दानवे देखील दिसून येत आहेत आणि एका विद्यार्थिनीने त्यांना त्यांची प्रतिमा जी ती देऊ केलेली आहे। सेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धव साहेब। रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात, त्यामध्ये दंगली होतात असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यावर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी टीका केली आहे। आव्हाड हे हिंदूंना बदनाम करत असल्याचा आरोप बोंडे यांनी केला। जितेंद्र आव्हाड म्हणजे त्याला कुठेच काहीच वाटत नाही की पवार साहेबांच्या समोर तो म्हणतो की हिंदूंचे सण हे दंगलीसाठी कारणीभूत ठरतात। पवारसाहेब त्याचा कानही धरत नाही। म्हणजे हिंदूंना सातत्यानं बदनाम करायचं ठरवलं आहे का? जितेंद्र पवारांनी नाव तरी बदलून घ्यावं त्यांनी, जितेंद्र आव्हाडांनी। पुढे बघूयात बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री बेपत्ता असल्याचे बॅनर लागलेत। पालकमंत्री गुलाबराव पाटलांना शोधून देणाऱ्याला 51 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे पोस्टर लावलंय।
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आणि त्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील फिरकले देखील नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आणि त्यामुळे संतापून हे पोस्टर लावण्यात आलं। विशेष म्हणजे हे पोस्टर माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या मतदारसंघात लागले। पुढे बातमी रिफायनरीच्या संदर्भातली। रत्नागिरी बारसू रिफायनरीच्या सर्व्हेच्या पार्श्वभूमीवर बारसू गावात मनाई आदेश लागू करण्यात आलेत। राजापूरच्या तहसीलदारांनी हे मनाई आदेश काढलेत। बारसू सडा, बारसू पन्हाळे, धोपेश्वर, गोवळवरची वाडी गावात सर्वेक्षण चालू असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या परवानगीशिवाय जाण्यास मज्जाव करण्यात आला। तसंच प्रसारमाध्यमांवर चिथावणीखोर पोस्ट केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। रिफायनरीच्या उभारणीच्या अनुषंगानं प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। बीड तालुक्यातील सूर्याची वाडी गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे 20 दिवसांपूर्वी केलेलं डांबरीकरणाचं काम उखडू लागल्याचं दिसतंय। दुरुस्तीवेळी कंत्राटदारांनी डांबराऐवजी काळे ऑइल वापरल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला, तर या कामाची गुणनियंत्रकामार्फत चौकशी करावी अशी मागणी जी ती गावकऱ्यांनी केली। सार्वजनिक बांधकाम विभाग बीड अंतर्गत सूर्याची वाडी इथल्या पुलाचं काम करण्यात आलेलं आहे आणि या कामासाठी 64 लाख रुपये खर्च करण्यात आले। सद्यस्थितीत पूल ढासळतोय की काय अशी स्थिती आहे। संबंधित ठेकेदार आणि अभियंत्यांवर नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी ती ग्रामस्थ करतात। पुढली बातमी धाराशिवमधून। धाराशिवच्या भूम ग्रामीण रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे। या घटनेला 2 दिवस उलटूनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या पती पत्नीमध्ये वाद झाला आणि त्यानंतर ही तोडफोड केल्याचं समोर आलं आणि यामध्ये डॉक्टरांना देखील शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी पोलिसात जबाब नोंदवण्यात आला असून अद्यापही दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही। तर रेल्वे प्रवासादरम्यान परभणीच्या माजी नगरसेवकांनी दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। नांदेड ते पूर्णा दरम्यान हा प्रकार घडला असून प्रशांत उर्फ बबलू नागरे या माजी नगरसेवकाने 2 विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचं समोर आलंय। जागेवर बसण्यावरून झालेल्या वादानंतर नागरे यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली असून या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणी नांदेड रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय।